मामा राम राम. राम 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 राम. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. नाव सांगा तुमचं. बालासाहेब बापूराव गिराम, गाव, पोरवड, तालुका. परभणी. बरं मामा, आज आपण आपल्या लिंबूच्या बागेमध्ये आता आपले किती झाड आहेत लिंबूनीचे? 450. 450 झाड आहेत. बरं, आपल्या हातामध्ये जे औषध दिसायलेत हे औषधं फवारणी करून किती दिवस झाले? 15 दिवस झाले. 15 दिवस झालेत. बरं, या फवारणीचा तुम्हाला काय फरक वाटला? काय अनुभव आहे? जरा माल चांगला दिसायला. माल चांगला दिसायला. बरं बरं. आता शिंदे मामा, आता तुम्ही बिटामध्ये जाता दररोज माल घेऊन, तर तुम्हाला हे मालामध्ये काय बदल वाटायला या औषधामुळं? 30 रुपयाचा डिफरन्स आहे समजा मालामध्ये विकण्यामध्येच. म्हणजे भाव वरी आला म्हणजे किलो मागं 30 रुपयाचा फरक आहेच. कोणाचं 15 रुपये इकायले, कोणाचं 20 रुपये इकायले, असं समजा. 115 ते 120. हा, आपलं 150 चाललंय. आपला 150 रुपये चाललाय. म्हणजे आपला हे मालाची जी शायनिंग आहे त्या अशी निघालेली आहे. आपल्या हातामध्ये दिसते असा पूर्ण माल शायनिंग आहे. याच्यामुळे आपला किलो मागं 30 रुपये फायदा झाला. मग दररोजचा आपला किती किलो निघाला माल? 50 किलो सरासरी. 50 किलो. तर 50 किलो जर म्हणलं तर जवळपास 7,500. नाही, जवळपास 1,500 रुपये दररोजचा आपला आगाव यायला. जर औषध आपण नसतं फवारलं तर बाकीच्या बरोबरला आपल्याला 115-120 लागला असता ना. आपण कचाच माल काढत होतो. हां. का असं आहे ना? बरं, फवारणी केला आणि नाही केल्याचा काय फरक वाटते तुम्हाला? समोर झाड आहे तुमची. आता इकडं जे आता याच्यामध्ये काय फरक वाटते तुम्हाला? आता इकडं फवारणी केलेली नाही तर इकडचा मालामध्ये शायनिंग वगैरे नाही, आणि इकडं मालामध्ये शायनिंग वगैरे चांगली वाटेल. आता कारण माल दाखवा बरं कसा आहे. आता फळं वगैरे जे येतं इकडे या पाहुणे. आलो एकच मिनिट मग वगैरे चांगली यायली. हे बदल व्हायला. हां, हे आता हे असं चमक मारायला आहे. चमक मारते. बरं बरं. अजून 4 दिवस झाले जास्त तोडायला येते. मामा, हे औषध चांगले आहेत का? जे लिंबुनीचे बाग 4 रोजाखाली अजून फवारणी व्हायला पाहिजे तुमची. तुम्हाला अजून 4 रोजाला तुम्हाला अजून याच्यावर दिसली याची क्वालिटी. आता झाडाच्या काळामध्ये काय फरक वाटते? कलर वगैरे भरपूर असे कळाली त्याला. ते झालेले. बरोबर. आता हे जे नवीन पान आहे, आता इकडे जर बघितलं, आता हे जे पान आहे ते आपले फवारणीच्या नंतरच आहे. आता हे दाखवा थोडंसं. हां, आता हे शेंडा फुटलेला आहे. आता हे जे पान आहेत हे आपल्या जुन्या पानापेक्षा मोठं आणि फ्रेश आहे. सिनेमा वापरून समाधानी आहेत का? नाही, एकदम समाधान. बरोबर. अडचण काहीच नाही. बरोबर. आता आज दिनांक आहे 17 एप्रिल 2026. ग्रीन पॅडच्या काळी आई वाचो या अभियानात सामील झाल्याबद्दल मी गोवर्धन ठोंबरे आपले धन्यवाद करतो. हे अशाला घरभर आलेलं ते झटपट शिवाय हे कवाचा तोड्यात चालतं.